आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापुरातील प्रिसिजन वाचन अभियानाची संध्याकाळ स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी स्मृतींनी उजळून निघाली। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापुरातील प्रिसिजन वाचन अभियानाची संध्याकाळ स्त्री शक्तीच्या प्रेरणादायी स्मृतींनी उजळून निघाली। संगीत, साहित्य आणि संस्कृतीच्या विश्वात अमिट ठसा उमटवणाऱ्या लता मंगेशकर, दुर्गा भागवत आणि शोभा गुरटू यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेत प्रख्यात लेखक पत्रकार अमरीश मिश्र यांनी रसिकांना एका वेगळ्याच भावविश्वात नेलं। प्रिसिजन फाउंडेशन आयोजित प्रिसिजन वाचन अभियानांतर्गत शनिवारी 7 मार्च रोजी सायंकाळी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात हा साहित्य संवाद रंगला। अमरीश मिश्र यांच्या निवडक लेखांचं अभिवाचन आणि त्यांच्याशी संवाद असा कार्यक्रम झाला। अभिवाचनात प्रसाद फणसे सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रसाद फणसे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या आवाजात सोलापूरकरांसाठी संदेश सादर करत वातावरणात वेगळीच रंगत आणली। त्यानंतर अमरीश मिश्र यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्याशी संबंधित आठवणी सांगत कार्यक्रमाची सुरुवात केली। 1981 मध्ये झालेल्या भेटीपासून ते अच्युतकन्या चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळातील किस्स्यांपर्यंत अनेक आठवणी त्यांनी रंगतदार शैलीत सांगितल्या। कंगन, बंधन आणि झुला या चित्रपटांच्या यशामागील कथा तसंच एस मुखर्जी आणि अशोक कुमार यांनी एकाच वेळी बॉम्बे टॉकीज तसंच फिल्मिस्तान या 2 कंपन्या कशा उभारल्या याचा रोचक मागोवा त्यांनी घेतला। सुंदर ती दुसरी दुनिया या पुस्तकातील अशोक कुमार या लेखाचं त्यांनी अभिवाचन केलं। यावेळी आएगा आनेवाला हे गीत त्यांनी गुणगुणताच सभागृह टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं। यानंतर झाड, फुलं नि पाऊस या लेखातून त्यांनी कोविड काळातील अनुभव मांडले। जीवनातील निसर्ग, एकांत आणि संवेदना यांचा स्पर्श या लेखातून प्रकट झाला। या लेखाचं प्रभावी अभिवाचन प्रसाद फणसे यांनी केलं। काळ बदलत नाही, जमाना बदलतो, काळ अनंत असतो असं चिंतनशील वाक्य उच्चारत मिश्र यांनी विचारांची नवी दिशा दिली। महिला दिनाच्या निमित्तानं त्यांनी लता मंगेशकर, दुर्गा भागवत आणि शोभा गुरटू यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला। लता मंगेशकर यांच्यावरील लेखाचं अभिवाचन प्रसाद फणसे यांनी केलं। बडे गुलाम अली खान, मुकेश, मदन मोहन, मोहम्मद रफी, तलत मेहमूद यांच्यासारख्या दिग्गजांनी लता दीदींच्या स्वरांविषयी व्यक्त केलेले गौरवोद्गार त्यांनी सांगितले। स्वातंत्र्यानंतरच्या अस्थिर काळात देशाला सांस्कृतिक बंधनात बांधण्याचं काम लता मंगेशकर यांच्या स्वरांनी केलं असं मत मिश्र यांनी व्यक्त केलं। त्यांच्या विनोदबुद्धीचे आणि शिस्तप्रियतेचे अनेक किस्सेही त्यांनी सांगितले। दुर्गा भागवत यांच्या आठवणी सांगताना मिश्र म्हणाले की 1978 साली त्यांची भेट झाली तेव्हा त्यांच्या साधेपणानं मी भारावून गेलो होतो। 20वे शतक हे स्त्रियांचं शतक आहे। पुरुष अधिकार गाजवतात, स्त्रिया लोकशाही जागवतात। आणीबाणीच्या काळात दुर्गा भागवत यांनी केलेल्या निर्भीड भूमिकेची आठवण त्यांनी जागवली। यावेळी त्यांनी पु ल देशपांडे यांच्या काही आठवणी सांगत सभागृहात हास्याची लकेर उमटवली। शोभा गुरटू यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की जसा साडीला फॉल लागतो तसं कलाकारांना रसिक लागतात। उत्तर भारतीय ठुमरी आणि दादरा या गायकीचा सुगंध महाराष्ट्रात आणण्याचं श्रेय शोभा गुरटूंना जातं असंही त्यांनी नमूद केलं। यानंतर प्रसाद फणसे आणि अमरीश मिश्र यांनी काही शेर सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली। लोकांना वागायचं कसं कळत नाही आणि 55 वर्षाच्या लोकांना कळत नसेल तर आपण 15 वर्षाच्या मुलांकडून काय अपेक्षा करतोय। म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमचं काम करा आणि निघून जा। इस मंजिले पुरशोर से सगळीकडे नाव डंका, हा पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार मिळाला, नाव झालं, हे झालं, ह्याच्यात पडू नका। इस मंजिले पुरशोर से खामोश गुजर जा, है जिनकी यहाँ धूम वो कम याद रहेंगे। कार्यक्रमाच्या प्रारंभी माधव देशपांडे यांनी प्रास्ताविक केलं। प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। साहित्य, संगीत आणि आठवणींच्या संगमानं रंगलेली ही संध्याकाळ सोलापूरच्या रसिकांसाठी संस्मरणीय ठरली।